Can we start now? आजपासून आपण शिकणार आहोत क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. नेक्स्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर. क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. तत्पूर्वी याच्यात चर्चा आलेली ती आपण बघून घेऊ. मेंडल बद्दल चर्चा केली गेलेली आहे की मेंडलला मी सुरुवातीला सांगितलं होतं, चॅप्टरचा सुरुवात झाली त्याच वेळेला बोललो होतो की मेंडल वॉज व्हेरी इंटेलिजंट, मेथॉडिकल आणि व्हेरी ॲडव्हान्स दॅन द कॉन्टेम्पररी सायंटिस्ट. त्या काळातले जे सायंटिस्ट होते मेंडलच्या बरोबरचे, त्यांच्यापेक्षा मेंडल 50-60 वर्ष 70 वर्ष म्हणू शकता तुम्ही हा पुढे होता. त्यामुळे त्या काळातल्या लोकांना जे मेंडल सांगत होता, बायोलॉजिकल गोष्टीचं एक्सप्लेनेशन मॅथमॅटिकल वेने देणं किंवा मॅथमॅटिक्सचा उपयोग करून एखादा बायोलॉजीचा सिद्धांत समजून सांगणं, हे त्या काळातल्या लोकांना पचण्यासारखं नव्हतं. दुसरी गोष्ट, त्या काळात चार्ल्स डार्विनचा फार मोठा बोलबाला होता. तिसरी गोष्ट, क्रोमोझोमचा शोध लागलेला नव्हता, की डीएनएचा शोध लागलेला नव्हता. काय असतं, कसं असतं, कसं एका पिढीतले कॅरेक्टर पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होत असतं, त्याच्याबद्दल एक स्पष्ट जी कल्पना पाहिजे, क्लिअर. आज आपल्याला सगळी क्लॅरिटी आहे. त्या काळात ती क्लॅरिटी नसल्यामुळे मेंडलला ते रेकग्निशन मिळालं पाहिजे होतं, तो मान सन्मान मिळायला पाहिजे होता एक सायंटिस्ट म्हणून, तो मिळाला नाही. आणि अवघ्या वयाच्या 62व्या-63व्या वर्षी तो मरण पावलेला आहे. आणि आयुष्यभर ॲज ए टीचर म्हणून त्याला मान मिळाला, ॲज ए फादर म्हणून, ॲज ए काय म्हणून त्याला रिलिजियस एक्सपर्ट म्हणून त्याला मान मिळाला, परंतु त्याला ॲज ए सायंटिस्ट म्हणून मान मिळाला नाही. त्याच्यानंतर 16 वर्षाने, म्हणजे आफ्टर द डेथ ऑफ 1822 ला मेंडलचा जन्म झालेला आहे आणि 1884 ला म्हणजे 62व्या वर्षी मेंडेलचा मृत्यू झालेला. म्हणजे 62 वर्षाचं फक्त आयुष्य त्याला मिळालं. हा महान शास्त्रज्ञ जेव्हा मरण पावला, त्याच्यानंतर 16 वर्षांनी याने केलेल्या संशोधनाची दखल जग घेतं आणि नंतर याला म्हटलं जातं की फादर ऑफ जेनेटिक्स. का उपयोग आहे त्याला? तो मान मिळायला पाहिजे होता, जो रिस्पेक्ट मिळायला पाहिजे होता, मिळाला नाही. म्हणजे हा जेव्हा जिवंत होता, हा जेव्हा कृती करत होता, हा जेव्हा सगळ्या गोष्टी करत होता, त्यावेळेला याला कुठल्याही प्रकारचं रेकग्निशन, जे दखल घेतलं जाणं, ते मिळालं नाही. आणि त्यामुळे एक प्रकारचं फ्रस्ट्रेटेड लाईफ जे होतं, एक निराशापूर्ण जीवन याला नंतरच्या आयुष्यात जगावं लागलं. आदित्य बेटा ऑडिओ ऑफ करून घे. तर आपण जो पार्ट आहे तो पहिल्यांदा पार्ट समजून घेऊ की मेंडलला का समजून घेतलं गेलं नाही, किंवा त्या काळात अशा काय अडचणी होत्या की ज्याच्यामुळे मेंडलला ऍज ए सायंटिस्ट म्हणून रेकग्निशन मिळालं. तर त्याचे 3-4 पॉइंट कधी कधी विचारले जाऊ शकतात. आपण इथे 1 बाय 1 समजून घेऊ, तुम्ही लिहू शकता. मग आपण या थिअरीकडे येऊ. तर आपल्या टेक्स्टबुक मध्ये जे दिलेलं आहे ते आपण ऍज इट इज पहिल्यांदा फॉलो करूया. आता ज्या मुलांकडे बुक आहे त्यांनी बुक वर पेज नंबर 56 काढू शकता. पेज नंबर 56 ओपन करा. त्याच्यावर दिलेलं आहे, काय दिलेलं आहे? क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स.
हिडिंग हेच आहे, त्याच्या खाली दिलेलं आहे. ग्रेगर जोहान मेंडल. ग्रेगर जोहान मेंडल यांना का रेकॉग्निशन मिळालं नाही, त्याचे कारण काही दिलेले आहेत. आपण वाचूया आणि जे महत्वाचं वाटतंय ते आपण लिहून पण काढू. काय म्हटलंय बघा. ग्रेगर जोहान मेंडल पब्लिश्ड हिज वर्क ऑन इनहेरिटन्स ऑफ ट्रेट्स. इनहेरिटन्स ऑफ ट्रेट्स, इथे ट्रेट्सचा अर्थ होतो कॅरेक्टर. इनहेरिटन्स जो त्याने स्टडी केला, जो अनुवंशिकता, इनहेरिटन्सचा अर्थ होतो अनुवंशिकतेचा अभ्यास. जो अनुवंशिकतेचा अभ्यास जो त्याने केला, त्याने पब्लिश कधी केलं? 1866 ला. 1866 ला त्याने जे काही संशोधन केलं होतं ते पब्लिश केलं, बरोबर. बट फॉर सम रिझन इट रिमेन्ड अननोटिस्ड. ते त्याची लोकांनी दखल घेतली नाही, त्याच्याबद्दल फार विचार केला गेला नाही. अननोटिस्ड ऑर अनरेकॉग्नाइज्ड टिल 1900. म्हणजे 1966 पासून ते 1900 पर्यंत जवळजवळ 34 वर्ष याच्या कामाची दखलच घेतली गेली नाही. म्हणजे त्याच्या हयातीतही नाही आणि त्याच्या नंतरही नाही, जवळजवळ 16 वर्ष, बरोबर. ऍज कम्युनिकेशन वॉज नॉट इझी. त्या काळात काही फोन नव्हते, मोबाईल नव्हता किंवा प्रिंट मीडिया पण एवढा चांगला नव्हता. लोकांना संपर्क करायचा असेल, तुम्हीच तुमच्या घरात जर तुमच्या आजोबांबद्दल बरोबर बोलले, व्हेरी रेअरली कोणाकडे, सरप्राइझिंगली जर कोणाचे पणजोबा वगैरे असतील तर, माहित नाही कोणाकडे आहे, तर तुम्ही त्यांच्याशी जर एखादी किंवा गावातली एखादी सिनियर व्यक्ती असेल तुमच्या परिचयातली, त्यांच्याशी तुम्ही बोलले, तर त्या काळात ट्रान्सपोर्टेशनची एवढी भयानक परिस्थिती होती की लोक सरळ उठले की त्यांना जिथे जायचं असेल तिथे चालायला लागायचे. सायकल नव्हती तर बाकीच्या गोष्टी कितीतरी लांबच्या. त्यामुळे कम्युनिकेशनचा अभाव होता. पत्र पाठवावं लागायचं. तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल, माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये लग्न माझं जेव्हा झालं, त्याच्यानंतर आम्ही पत्र पाठवत असतो एकमेकांना. म्हणजे माझी पत्नी मला पत्र पाठवायचे, मी माझ्या पत्नीला पत्र पाठवायचे. हे तुमच्या आई वडिलांच्या बाबतीतही तुम्ही चौकशी केली तर तुम्हाला हे ऐकायला मिळेल. तर ह्या पत्राचं उत्तर यायचं, वाट बघितली जायची 15 दिवस, 1 महिना, 8 दिवस, जसं अंतर असेल तसं. तर इतका कम्युनिकेशनचा त्या काळात अभाव होता. जर ही आमच्या काळातली गोष्ट आहे, दिस इज द स्टोरी ऑफ 1990 टू 200 मधली काळामध्ये ही परिस्थिती होती, तरी फोन आले होते. तर विचार करा, जेव्हा 100, 125, 150 वर्ष जेव्हा तुम्ही मागे जाता त्यावेळेला काय असेल. त्यामुळे याच्या कामाची जी वाहवा व्हायला पाहिजे, ते जे प्रचार व्हायला पाहिजे तो झाला. आता हिज वर्क वॉज नॉट वाईडली रेकॉग्नाइज्ड. हिज अप्रोच ऑफ युझिंग, आता बघा मी जे मगाशी बोललो ते लिहिलेलं आहे. हिज वर्क, his approach of using mathematics and statistics to explain biological phenomenon was totally new and unacceptable. त्या काळात बायोलॉजीचा एखादा कन्सेप्ट आहे आणि तो कोणतरी मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स, सांख्यिकी शास्त्र आणि गणित याच्याने कोणीतरी मॅथमॅटिक्स बायोलॉजी एक्सप्लेन करतोय, हे कोणाला त्या काळात हजम होणेवाली बात नाही. म्हणजे पचण्यासारखी गोष्ट नव्हती. लोकांना ऍक्सेप्ट नव्हतं की एखादा व्यक्ती काय सांगतो की मी एवढे केले, मग ह्याच्यातनं एवढे असे मिळाले, एवढे असे मिळाले, एवढे असे मिळाले, हे काय सांगतोय. म्हणजे पर्सेंटेज वाईज बोलायचं झालं तर मला एवढे पर्सेंट हे मिळाले, एवढे पर्सेंट हे मिळाले, एवढे पर्सेंट हे मिळाले, हे कोणाला पटण्यासारखं नव्हतं. म्हणजे तो अप्रोच जो होता, मी मगाशी बोललो ना की मेंडल काळाच्या 50 वर्ष 80 वर्ष पुढे होता. त्याचं कारण हे आहे की मेंडल जो पुढे होता त्यामुळे त्याच्या, आता एखाद्या व्यक्ती आजपासून जे 60-70 वर्षानंतर जे घडणार आहे, लिसन व्हेरी केअरफुली, मी जे बोलतोय मी अत्यंत काळजीपूर्वक बोलतोय, तुम्ही त्या शब्दांकडे लक्ष द्या. 60-70 वर्षानंतर अशा पद्धतीचे टॅब येणार आहेत, अशा पद्धतीच्या गाड्या येणार आहेत, अशा पद्धतीचं हे येणार आहे, किंवा असं असेल त्यावेळेचा व्यक्ती असा प्रवास करेल, लूप मधून प्रवास करेल, किंवा त्यावेळेला रस्त्यावरचे वाहनं एकदम कमी झालेले असतील,
हे जर आज कोणी सांगायला लागलं तर आपल्याला पटेल, काय फेकतोय असं वाटेल. याने तर एक्सपेरिमेंट केलेले होते. हे जसं आज आपल्याला वाटेल तसं त्या काळातल्या लोकांना वाटत. तर त्या काळातल्या लोकांनी म्हणून याला ऍक्सेप्ट केलं. तर याचं रिझन आपण लिहून घेऊ. मेंडल्स वर्क किंवा रिसर्च रिमेन अननोटिस्ड. अननोटिस्ड वर्ड यूज करू शकता किंवा अनरेकग्नाइज्ड वर्ड यूज करू शकता. अनरेकग्नाइज्ड. त्याचे रिझन्स आहेत. रिझन नंबर 1 जे पहिले आपल्या बुक मध्ये दिलंय, टू एक्सप्लेन बायोलॉजिकल फेनॉमेनॉन, टू एक्सप्लेन biological phenomenon by using mathematics and statistics. Was totally new, hence not accepted. दुसरं कारण आता बघा, पुढे वाचत जातोय आपण, दुसरं कारण मिळेल. As continuous variations were observed in the nature, Mendel's concept of factor as stable and discrete unit which controlled expression of character and that of the pair of alleles did not blend with each other was not accepted by the contemporaries. आता याचा अर्थ हे वाचल्यानंतर, मी पटकन वाचून गेलो, हे वाचल्यानंतर तुम्हाला एकदम लगेच लक्षात येणार नाही. नीट लक्ष द्या काय म्हणताय. एक छोटी छोटी लाईन करून वाढू. ऍज कंटिन्युअस व्हेरिएशन, लोकांना तोपर्यंत काय माहिती होतं, ब्लेंडिंग माहिती होतं. ब्लेंडिंगचा अर्थ होतो थोडं हे असं मिक्स होतं. कॅरेक्टर्स हे मिक्स होत असतात. त्या काळात तुम्ही जर एखाद्याला सांगितलं की अरे बाबा, एखाद्याकडे जर डॉमिनंट कॅरेक्टर असतील तर ते ऍज इट इज एक्सप्रेस होतात. तो म्हणेल काय बावट बनवतो तू, अरे मिक्स होतो. कारण आजूबाजूचे एक्झाम्पल्स काय होते, आजूबाजूचे हेच एक्झाम्पल्स आम्हाला दिसत होते. आणि एवढं बारीक कोणी ऑब्झर्वेशन केलं नव्हतं. तुम्ही तुमच्या घरात, आपण आपले भाऊ बंद सगळे, तुम्ही जेवढे भावंड असाल तुम्ही चेक करा स्वतःला, आजूबाजूच्या लोकांना चेक करा. कोणी तुम्हाला एक्झॅक्ट पॅरेंट सारखं दिसणार नाही. एक्झॅक्ट पॅरेंट सारखं दिसतं का कोणी, एक्झॅक्ट आईसारखी दिसते, एक्झॅक्ट वडिलांसारखं, असं फार रेअर एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे बाहेरचं एक्झाम्पल काय दाखवतंय की मिक्सिंग होतं. आणि तेच लोकांना माहितीये की एक्झॅक्ट मुलगा वडिलांसारखा किंवा आईसारखा नसतो, मुलगी आईसारखी किंवा वडिलांसारखी नसते. हे जनरल आम्हाला दिसतंय ना. आणि हे सोडून हे मिक्सिंग होतं असं दाखवतं. याचा अर्थ काय, हे कॅरेक्टर मिक्स होतात असं दिसतंय. आणि मेंडल काहीतरी वेगळं सांगतोय. बघा काय म्हणतात. आता मेंडल्स कन्सेप्ट ऑफ फॅक्टर जीन्स स्टेबल. आता मेंडलचं म्हणणं आहे की एका पिढीमधून पुढच्या पिढीमध्ये फॅक्टर जात असतात. काय म्हणणं आहे त्याचं नीट लक्षात घ्या. मेंडलचं म्हणणं असं आहे की एक कॅरेक्टर 2 ऍलिलने कंट्रोल केले जातात, जे नंतर सिद्ध झालं. पण त्या काळात लोकांना माहित नव्हतं. त्या काळात लोकांना, मी म्हणून सांगतोय मेंडल पुढे होतं, की त्याने सांगितलं की ऍलिल्स असतात आणि ते ऍलिल्स हे फॅक्टरच्या स्वरूपात असतात, जीन, ज्यांना आज आपण जीन्स म्हणतो. हे जीन्स एका पिढीतनं पुढच्या पिढीत जातात आणि ते पचलं नाही लोकांना. काय म्हणतात बघा, मेंडल्स ए कन्सेप्ट ऑफ फॅक्टर्स ब्रॅकेटमध्ये दिलंय जीन्स ऍज स्टेबल, हे स्थिर असतात, अँड डिस्क्रीट युनिट, हे विशिष्ट असे युनिट असतात की विच कंट्रोल द एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. हे असे भाग आहेत किंवा असा पार्ट आहे की जे कॅरेक्टरचं कंट्रोलिंग त्यांच्याकडे आहे. बघा किती विचार केला होता त्याने.
की ज्याच्यामुळे कॅरेक्टर्स कंट्रोल केले जातात. त्याला माहित नव्हतं काही, तरी सुद्धा तो काय सांगतोय की कॅरेक्टर कंट्रोल केले जातात आणि control the expressions of the characters and that pair of allele did not blend with each other. आणि त्याच्या वेळेला त्याने सांगितलं की लॉ ऑफ सेपरेशन सेग्रिगेशन, की कॅरेक्टर जे असतात ते गॅमेट मध्ये सेपरेट होतात. हे कसं पचेल लोकांना? पेअर ऑफ alleles did not blend with each other was not accepted by contemporaries. He also did not know the physical location of factor. म्हणजे आता दुसरं रिझन आपल्याला इथं असं लिहिता येऊ शकतं की मेंडेल्स concept of factors, alleles was not accepted. तिसरी गोष्ट, इथं तिसरं लिहितो आता. Because people were believing in blending of characters, blending mix होणं, blending of characters. हे ब्रॅकेट मध्ये लिहा, हे नाही लिहिलं हे तुमच्या समजण्यासाठी, एक्झामिनरला माहित आहे. थर्ड पॉइंट, exact location of factor. आता त्याला माहितच नव्हतं, त्याच्याकडे काही बिचाराकडे गरीबाचा मुलगा आणि गरिबीत आयुष्य काढलेलं, त्याला काय माहिती की हे नेमके कुठे असते. एक्झॅक्ट लोकेशन ऑफ फॅक्टर was not told by Mendel. एक्झॅक्ट लोकेशन जे होतं ते याला सांगता आलं नाही, की फॅक्टर असतात पण कुठे असतात, तर एक्झॅक्ट लोकेशन सांगता आलं नाही. आता त्याच्यानंतर दिलेलं आहे जे मी ऑलरेडी सांगितलंय, ह्युगो डी व्राईट, बरोबर, कार्ल कॉरेन्स, शेरमॅक, या सगळ्यांनी 1900 मध्ये रिडिस्कवरी केली. कशाची? मेंडेलिझम रिडिस्कवरी केली. आणि त्यानंतर मेंडलने केलेलं काम प्रकाशात आलं. त्यानंतर मेंडलचं काम सगळ्या जगाने नोटीस केलं आणि मग कळलं की, आणि लोकांना त्यावेळेला फार वाईट वाटलं की आपण एवढ्या मोठ्या सायंटिस्टला एक साधं मानपत्र सुद्धा देऊ शकलो नाही, त्याला किंमत देऊ शकलो नाही, याचं सगळ्या जगाला वाईट वाटलं. मात्र त्याच वेळेला त्याच्या नावाचं डिक्लेरेशन झालं की मेंडलच आहे खऱ्या अर्थाने फादर ऑफ जेनेटिक्स. आता नीट लक्ष द्या. पुढचा जो टॉपिक आहे याच्याबद्दल आता लोकांच्या मनात जीन, क्रोमोझोम यांच्याबद्दल उत्सुकता तयार झालेली होती. जीन आणि क्रोमोझोम यांच्याबद्दल उत्सुकता तयार झालेली होती लोकांच्या मध्ये. आता झालं काय, त्याच वेळेला 1903 साली 1903 मध्ये वॉल्टर सटन आणि थिओडोर बोव्हेरी नावाचे दोन सायंटिस्ट 1903 साली एकत्र आले आणि त्यांनी एकत्र येऊन पहिली थिअरी दिली, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. यांनी स्टडी केला निरनिराळ्या ऑर्गॅनिझम्सचा, निरनिराळ्या प्लांट्सचा, ॲनिमल्सचा यांनी स्टडी केला आणि स्टडी केल्यानंतर यांनी निष्कर्ष काढले. यांनी काही इन्फरन्सेस काढले, काही महत्वाची माहिती गोळा केली आणि त्याच्या आधारावर एक थिअरी दिली. काय दिली? एक
काही थिअरी दिली, काही सिद्धांत दिले आणि त्या सिद्धांतांना आपण आज काय म्हणतो, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स, अनुवंशिकतेची थिअरी, अनुवंशिकतेचा सिद्धांत. तर हे जे सिद्धांत यांनी दिले, यांनी जे कन्क्लुजन्स दिले, त्या कन्क्लुजन्सचा आपल्याला स्टडी करायचं. यांनी असं सांगितलं की जे मेंडल म्हणत होता फॅक्टर, ते ऍक्च्युअली क्रोमोझोमवर असतात. बघा यांनी किती महत्वाची गोष्ट सांगितली. हे क्रोमोझोमवर असतात आणि क्रोमोझोमच असे असतात. तर मी क्रोमोझोमवर तुम्हाला डिस्क्राईब करणार आहे, समजून सांगणार आहे. हे क्रोमोझोमच असतात की जे एका पिढीतनं पुढच्या पिढीमध्ये कॅरेक्टर ट्रान्सफर करत असतात. ट्रान्समिशन त्यांच्या थ्रू होतं. मग हे जे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन जे होतं ते क्रोमोझोमच्या माध्यमातून होतं आणि क्रोमोझोमवर जीन असतात, हे पहिल्यांदा यांनी सांगितलं. आता यांची थिअरी काय सांगते नीट लक्षात. Walter Sutter and Theodore Boveri studied the parallel behavior of Mendel's factor genes, the behavior of chromosome at the time of meiosis. यांनी तोपर्यंत माहित नव्हतं, शोध लागलेला नव्हता, पण नंतर मात्र शोध लागला की बोवेरी आणि सटनने याचा शोध लावला, म्हणजे त्याच्या आधीच शोध लागला होता की मायटॉसिस काय असतं आणि मिओसिस काय. मायटॉसिस आणि मिओसिसचा नुकताच शोध लागलेला होता. मायटॉसिस शब्दाचा अर्थ होतो इक्वेशनल डिव्हिजन. मायटॉसिसचा अर्थ काय होतो, इक्वेशनल डिव्हिजन, म्हणजे सेल डिवाइड कशी करते हे त्यावेळेला कळलं होतं. त्याच्यानंतर मिओसिसचाही शोध लागलेला होता आणि मायटॉसिस मिओसिसचा शोध लागल्यामुळे झालं काय, नीट लक्षात द्या. झालं काय की मायटॉसिसमुळे बॉडी बनते आणि मिओसिसमुळे गॅमेट्स बनतात, ही गोष्ट क्लिअर झाली. मायटॉसिसमुळे बॉडी बनते. मायटॉसिस म्हणजे कंटिन्यू सेल डिव्हिजन होते. आपण शिकलो कशामध्ये, रिप्रोडक्शन मध्ये मायटॉसिस होत असतं. झायगोट मध्ये जे कंटिन्युअस मायटॉसिस होतं, ब्लास्टोमियर्स तयार होतात आणि त्या ब्लास्टोमियर नंतर मग गॅस्ट्रुला, मग गॅस्ट्रुलेशन, मग ते सगळ्या तिन्ही लेयर्स बनणं, त्याच्यापासून पूर्ण बॉडी बनणं, याचा शोध लागलेला होता. आणि गॅमेट कसे बनतात, टेस्टिस मध्ये, ओव्हरीज मध्ये, टेस्टिस मध्ये स्पर्म्स कसे बनतात आणि ओव्हरीज मध्ये एग्स कसे बनतात, याचा पण शोध लागलेला होता. या सगळ्या गोष्टींचा त्यांनी स्टडी केला आणि स्टडी करून ही थिअरी दिलेली. आता यांनी काय सांगितलं, त्या थिअरीचा पार्ट आपण डायरेक्ट लिहून घेऊ. कोणी दिली, इम्पॉर्टंट आहे. कोणत्या साली दिली, इम्पॉर्टंट आहे. या दोन्ही गोष्टी लिहून ठेवायच्या आहे. क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स देणारे सायंटिस्ट कोण, तर वॉल्टर सटन आणि थिओडोर बोव्हेरी. यांनी काय थिअरी दिली आहे ती आपण समजून. महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची की यांच्या काळापर्यंत मायटॉसिस आणि मिओसिसचा शोध लागलेला होता, म्हणून यांना ही थिअरी देता आली. आता काय म्हणताय ते नीट लक्षात. बिहेवियर ऑफ मेंडल्स फॅक्टर. आता यांनी मेंडलचे फॅक्टर जे होते, मेंडल ज्यांना फॅक्टर म्हणतोय, हे नेमके काय असतात याचा शोध घेता त्यांना जो शोध लागलेला आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. दिस थिअरी स्टेट्स दॅट क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर्स. पॉइंट नंबर 1, chromosomes are present in pairs. Chromosomes are present in pairs in somatic cell. या वाक्याचा अर्थ जो कोण मुलगा कोण मुलगी मला सांगतो, या वाक्याचा अर्थ कोण मला सांगतो, बोला बघू किती जणांना येतंय. एनीबडी इज नोइंग व्हॉट इज क्रोमोझोम? सर क्रोमोझोमचं ते क्रोमोझोम मध्ये जे सेल राहतात त्यांना सोमॅटिक सेल म्हणतात. क्रोमोझोम सोमॅटिक सेल मध्ये प्रेझेंट असतात आणि ते पेअर मध्ये असतात. बरोबर आहे. क्रोमोझोम हे सोमॅटिक सेल मध्ये पण प्रेझेंट असतं आणि गॅमेटिक सेल मध्ये पण प्रेझेंट असतं. दोन्ही लक्षात ठेवायचं. क्रोमोझोम हे सोमॅटिक सेल मध्ये पण प्रेझेंट असतात आणि गॅमेटिक सेल मध्ये.
आता सोमॅटिक सेल आणि गॅमेटिक सेल मध्ये काय फरक आहे बोला, कारण बेसिक तुमचं जेवढं चांगलं होईल तेवढं तुम्हाला पटपट पटपट समजत जाईल. बोला, कमॉन. सोमॅटिक सेल, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सोमॅटिक सेल आणि गॅमेटिक सेल? काय फरक आहे दोघांना? पटपट पटपट सांगा, विदाउट पासिंग द टाइम. पटकन सांगा, वेळ कमी असतो आपल्याकडे. कमॉन. सोमॅटिक सेल म्हणजे काय आणि गॅमेटिक सेल म्हणजे काय? कोण सांगतं? एनीवन? ऋषिकेश खंडाळकर, सांगा पटकन. चला, क्वेश्चन समजला ना सगळ्यांना? क्वेश्चन समजला का? कमॉन. ज्यांना आवाजाचा प्रॉब्लेम असेल त्यांनी मेसेज करा, काय प्रॉब्लेम नाही. Somatic cell contain full set of chromosomes. सोमॅटिक सेल Contain full number of full set of chromosomes. अच्छा, फुल सेट ऑफ क्रोमोझोम. आणि बरोबर आहे. गॅमेट त्या रोशनला- सायकल मध्ये राहतात. सोमॅटिक सेल डिप्लॉइड असतात आणि गॅमेटिक सेल हॅप्लॉइड असतात. बरोबर आहे. आता एक गोष्ट लक्षात आहे, एक एक वर्ड आपण समजून घेतो. क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर. क्रोमोझोम हे प्रेझेंट पेअर्स मध्ये प्रेझेंट असतात, जे आपण कालपर्यंत शिकत आलो, आणि सोमॅटिक सेल मध्ये असतात. पहिली गोष्ट, सर ब्लर आपल्या दिसतंय. बॉडीच्या ज्या सेल आहेत, डोक्यापासून तर पायापर्यंत, आता लिसन व्हेरी केअरफुली, डोक्यापासून पायापर्यंत जेवढ्या सेल्स असतात बाळांना, डोक्यापासून पायापर्यंत जेवढ्या सेल्स असतात, सगळ्या सेल्सला कोणत्या सेल्स म्हणतात? सोमॅटिक सेल्स. सोमा मीन्स बॉडी. सोमा शब्दाचा अर्थ काय तो? सोमा वर्डचा अर्थ तो बॉडी. बॉडी मधल्या सगळ्या सेल्सला काय म्हणतात? सोमॅटिक सेल्स. सोमॅटिक सेल्स मध्ये नेहमी नंबर 2n असतो. काय असतो? 2n. याला आपण म्हणतो डिप्लॉइड सेल. या सेल्सला आपण काय वर्ड यूज करतो? डिप्लॉइड सेल्स. 2 सेट असतात. क्रोमोझोम शब्दाचा अर्थ समजून घ्या. क्रोमा म्हणजे कलर, सोमा म्हणजे पुन्हा बॉडी. कलरफुल बॉडी किंवा बॉडीला मध्ये जे कॅरेक्टर्स कॅरिंग, ज्याच्यामध्ये कॅरेक्टर कॅरी करण्याची पॉवर असते, जे रंग, आता पूर्वी ज्या काळात क्रोमोझोमचा शोध लागला, दुर्दैवाने तोच शब्द आजपर्यंत कंटिन्यू आहे. क्रोमोझोम शब्द कशावरनं आलेला आहे? मुलगा गोरा आहे की काळा आहे, मुलगी गोरी आहे का काळी आहे, हे या वर्ड पासून आलेलं आहे. याचा उगम बघा कुठे? काळ्यापासून काळे तयार होतील, गोऱ्यापासून गोरे तयार होतील, इंटरमिजिएट पासून इंटरमिजिएट तयार होतील. हे त्या काळात मानलं होतं. मग हे कोण नेतं? तो वॉल्डेअर नावाचा सायंटिस्ट होता, त्याने पहिल्यांदा क्रोमोझोम पाहिलेले. वॉल्डेअर याने 1888 साली 1888 मध्ये वॉल्डेअरने क्रोमोझोम बद्दल लिहिलेलं आहे. क्रोमोझोम असतात, प्रत्येक सेलकडे क्रोमोझोम असतात, असं वॉल्डेअरने लिहून ठेवलं. आणि वॉल्डेअरने पहिल्यांदा सांगितलं, वॉल्डेअरने क्रोमोझोमचं ऑब्झर्वेशन केलं. आता क्रोमोझोम शब्दाचा अर्थ काय होतो? असे मॉलिक्युल्स किंवा अशा मॉलिक्युल्सची चेन जे कॅरेक्टर कॅरी करतात. काय करतात? जे कॅरेक्टर कॅरी करू शकतात एका पिढीतनं पुढच्या पिढीमध्ये. ते आज आपल्याला माहिती. पण त्या काळात काय म्हणत होते की रंगाला कारणीभूत असतात, कलर देण्याचं काम करतात. नंतर याच्यामध्ये थोडी सुधारणा झाली, मग त्यांनी सांगितलं क्रोमोझोमला क्रोमोझोम का म्हणायचं? कारण क्रोमोझोम जर तुम्हाला बघायचे असतील तर जेव्हा सेल डिवाइड करते, लिसन व्हेरी केअरफुली, समजा सेल ज्या वेळेला डिवाइड करते, ह्या एक सेल डिवाइड करण्याचं जर आपण सायकल मांडलं तर या सायकल मध्ये असे 3 हिस्से पडतात. नीट लक्ष द्या, असे 3 हिस्से पडतात. हे थोडासा हा याला म्हणतात G1, याला म्हणतात S फेज, याला म्हणतात G2 फेज, आणि ह्या पूर्ण इथून इथपर्यंत ला म्हणतात M फेज. बरोबर. आता याच्यामध्ये सेलची साईज
त्याचे सेल ऑर्गॅनेल्स वगैरे, सेलची साईज वाढते, त्याच्यानंतर त्याच्यामधले ऑर्गॅनेल्स काही तयार होतात, इथं क्रोमोझोमचं डुप्लिकेशन होतं, इथे काही एन्झाईम्स बनतात, जे ऑर्गॅनेल बाकी असतात ते पूर्ण बनतात आणि इथे सेल ऍक्च्युअली डिवाइड करते. इथे ऍक्च्युअली सेल डिवाइड करते. याला मी दरवेळेला सांगतो लक्षात ठेवण्यासारखं पी मॅट असं लक्षात ठेवायचं. पी मॅट, बरोबर. प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज. हा जो मेटाफेज असतो, मेटाफेज स्टेज जी असते, या मेटाफेज स्टेज मध्ये तुम्हाला क्रोमोझोम असे दिसतात. या मेटाफेज स्टेज मध्ये तुम्हाला क्रोमोझोम असे दिसत असतात. लिसन व्हेरी केअरफुली. म्हणजे क्रोमोझोम असे केव्हा दिसतात? या स्टेजमध्ये, मेटाफेज स्टेजमध्ये. या वेळेला यांच्यावर जेव्हा कलर टाकला, यांना बघण्यासाठी असे डायरेक्ट डोळ्याला दिसत नाही, मायक्रोस्कोप मध्येही दिसत नाही, मग यांना काय केलं जातं? स्टेनिंग केलं जातं, यांच्यावर कलर टाकला जातो. कलर टाकल्यानंतर हे रंगीत बनतात आणि मग ते ऑब्झर्व करू शकतात. म्हणजे स्टेन होणाऱ्या, रंगीत होणाऱ्या बॉडीज, म्हणून या अर्थाने यांना क्रोमोझोम असा वर्ड यूज केला जातो. आता तुम्हाला लक्षात आलं की क्रोमोझोम्स कशाने बनलेले असतात? कोण सांगतं? क्रोमोझोम वर्ड तुम्हाला कळला. क्रोमोझोम पेअर मध्ये असतात. आता पेअर मध्ये असण्याचा अर्थ तुम्हाला डीएनए. हा, क्रोमोझोम कशाने बनलेला असतो? डीएनए ने बनलेला असतो. आता क्रोमोझोम प्रेझेंट इन पेअर. आता पेअर कुठून आली? बोला. याला पेअर असा वर्ड यूज केलाय. बोला. हे असे पेअर्स मध्ये असतात. हा एक क्रोमोझोम, ही एक जोडी. अशा किती जोड्या असतात आपल्या ह्युमन बिंग कडे? 23 पेअर्स असतात. किती पेअर्स असतात बाळांनो? 23 पेअर्स असतात. म्हणजे हे दोन असण्याचं काय कारण आहे? एक आहे मेल पॅरेंट, एक आहे मेल पॅरेंटचा आणि एक आहे फिमेल पॅरेंटचा. हा, बरोबर. एक आहे फिमेल पॅरेंट आणि एक आहे मेल पॅरेंटचा. ठीक आहे. याच्यावरनं हा 2n नंबर आलेला. म्हणजे आता आम्हाला एक पहिली लाईन एकदम क्लिअर झाली. क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर इन सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेल म्हणजे बॉडीचे सेल. गॅमेटिक सेल म्हणजे जे गॅमेट बनवतात, जे ऍक्च्युअली गॅमेट्स असतात त्यांना गॅमेटिक सेल. आणि गॅमेटिक सेलकडे नेहमी एकच सेट असतो. गॅमेटिक सेल मध्ये नेहमी एकच सेट असतो. तो कसा असतो आणि कसा तयार होतो ते पुढे गेल्यावर आपण शिकणार आहोत. हा पॉइंट सगळ्यांना क्लिअर झाला ना? सांगा बरं. हा पॉइंट कोणाला प्रॉब्लेम आहे का? सांगा. सगळ्यांना हा पहिला पॉइंट एकदम क्लिअर झाला का? कारण याच्यावर सगळं बेच्या पुढचं आधारलेलं आहे. एव्हरीबडी हॅज गॉट इट? बोला. कम ऑन. समृद्धी, नो सिग्नल वाल्या मॅडम बोला. एव्हरीबडी हॅज गॉट? सपना समजतंय? ठीक आहे. आता पुढचा पॉइंट नंबर 2. दुसरी थिअरी, दुसरं काय सांगतं? ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन होमोलॉगस क्रोमोझोम्स पेअर, सिग्रिगेट, असॉर्ट इंडिपेंडेंटली. आता काय पुढचं वाक्य थोडं अवघड आहे. ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन, ड्युरिंग ठेवाय गॅमेट फॉर्मेशन, ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन homologous chromosomes pair, homologous chromosomes pair जोडी बनवतात. गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेला होमोलॉगस क्रोमोझोम, होमोलॉगस म्हणजे जे स्ट्रक्चरली सिमिलर क्रोमोझोम असतात, स्ट्रक्चरली सिमिलर क्रोमोझोम असतात त्यांना म्हणतात होमोलॉगस. म्हणजे याच्या सारखा, ज्यांची लांबी रुंदी सारखी असते यांना आपण म्हणतो होमोलॉगस क्रोमोझोम. ज्यांची साईज शेप सारखे असतात, ज्यांच्यावर जीन सारखे सारखे असतात. असं नाही की इथं डोळ्याचा जीन आहे, इथं डोळ्याचा कलरचा जीन आहे आणि इथं हेअरच्या कलरचा जीन आहे, असं नाही. होमोलॉगस शब्दाचा अर्थ होतो इथं समजा हेअर कलरचा जीन आहे तर इथं पण हेअर कलरचा असेल, इथं आय कलरचा असेल तर इथं पण आय कलरचा असेल, इथं हाईटचा जीन असेल तर इथं पण हाईटचा जीन असेल. म्हणजे मम्मीचा जो जीन असेल, पप्पांचा जो जीन असेल तो समोरासमोर असेल.
याचे असे जे असतात यांचं काय होतं, पेअरिंग होतं. होमोलॉगस क्रोमोझोम काय बनवतात, जोड्या बनवतात. केव्हा, गॅमेट बनवताना. केव्हा जोड्या बनवतात या, हे जोड्या केव्हा बनवतात, जेव्हा गॅमेट बनवायचा. येते लक्षात. आता होमोलॉगसचा अर्थ सगळ्यांना समजला का सांगा बरं. होमोलॉगस म्हणजे स्ट्रक्चरली, फंक्शनली आणि शेप वाईज सिमिलर क्रोमोझोम. त्यांना आपण काय म्हणतो, शेप वाईज, साईज वाईज आणि स्ट्रक्चर वाईज. स्ट्रक्चर वाईजचा अर्थ होतो की इथे जे जीन, उदाहरणार्थ इथे टी असेल तर इकडे पण टी असेल, इकडे कलर असेल इकडे पण कलर असेल. जे काही कॅरेक्टर्स असतील, जे काही जीन्स असतील ते याच्यावर आणि याच्यावर सारखे असतील. समजतंय सगळ्यांना, हे एवढं कळलं का. ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन होमोलॉगस क्रोमोझोम्स पेअर. पुढे काय सांगतोय तो, क्रोमोझोम्स पेअर सिग्रिगेट अँड असॉर्ट इंडिपेंडेंटली. सिग्रिगेट सेपरेट होतात, सेपरेट अँड असॉर्ट independently. सिग्रिगेट सेपरेट होतात आणि असॉर्ट इंडिपेंडेंटली. आता इथे महत्वाची गोष्ट सांगतो. आता होतं काय की समजा दोन वेगवेगळ्या कलरने दाखवतो बाळांनो. समजा हा एक क्रोमोझोम आहे. आता इथे एक महत्वाचा फेनॉमेनॉन मी समजून सांगणार आहे, अत्यंत महत्वाचा आहे. सगळ्यांनी एकदम काळजीपूर्वक लक्ष द्या आणि काढून घ्या. हे बघा, हा एक क्रोमोझोम आहे मेल पॅरेंटचा. समजा हा एक मेल पॅरेंटचा क्रोमोझोम आहे. इकडे त्याच्यासारखा सेम क्रोमोझोम फिमेल पॅरेंटचा आहे. फिमेल पॅरेंटचा क्रोमोझोम, बरोबर. याच्यात काही बेस्ट कॅरेक्टर्स आहेत, काही डॉमिनंट कॅरेक्टर्स आहेत, काही रिसेसिव्ह कॅरेक्टर्स. काही रिसेसिव्ह कॅरेक्टर्स याच्याकडे आहेत, काही रिसेसिव्ह कॅरेक्टर्स याच्याकडे. आता होतं काय, ज्या वेळेला गॅमेट बनत असतो त्यावेळेला हे दोन्ही क्रोमोझोम एकमेकांच्या जवळ येतात. हा असा जाईल, हा असा जातो, असा होतो असा. आणि हा क्रोमोझोम जो आहे तो असा होतो. म्हणजे नुसतं बाहेरच मेल फिमेल एकत्र येतात असं नाही, इथेही ह्या लेवललाही कार्यक्रम चाललेला असतो. आता इथे हे एकमेकांच्या जवळ येतात. कधी कधी खालचा पण भाग येतो, कधी कधी वरचा पण भाग एकत्र येतो. आता होतं काय की जेव्हा एकमेकांच्या सोबत येतात इथं या ठिकाणी, त्यावेळेला हा भाग इकडे आणि हा भाग इकडे एकमेकांमध्ये तुटतो. आता तुटल्यानंतर होतं काय, नीट लक्षात घ्या. इथे बघा, इकडे लक्ष द्या. हा जो क्रोमोझोम आहे, हा क्रोमोझोम आता बघा कसा तयार होईल, नीट लक्ष द्या. नाही, हा असंच ठेवतो, इकडचा भाग मॅच झालेला ना. आता याच्याकडे बघा, नीट याच्याकडे बघा. कलर दिसतोय ना सगळ्यांना, हा मी काढलेला कलर दिसतोय का, कलर दिसतोय का, फरक समजतोय का सगळ्यांना, सांगा बरं मला. काय झालं, रेडचा हा पार्ट इकडे झाला आणि ब्ल्यूचा हा पार्ट इकडे झाला. हे दिसलंय का सगळ्यांना, बोला. येस सर. ऑडिओ चालू करून सांगा मला सगळ्यांनी, ह्या सगळ्यांना कलर कॉम्बिनेशनचा फरक समजतोय का, बोला. हो सर. हो सर. येस सर. हा, म्हणजे याला काय म्हणतात, याला म्हणतात क्रॉसिंग ओव्हर. याला काय म्हणतात, क्रॉसिंग ओव्हर. हे क्रॉसिंग ओव्हर होतं. आणि ह्या क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे आपण तुम्ही, मी, आपण सगळेजण, आपण वी आर नॉट एक्झॅक्टली टू आयदर ऑफ द पॅरेंट. आपण आपल्या एका पॅरेंट सारखे आपण नसतो, मिक्सिंग होतं कॅरेक्टर. कशामुळे, क्रॉसिंग ओव्हरमुळे. तुम्हाला विचारलं की वाय वी आर नॉट एक्झॅक्टली आयडेंटिकल ॲज आवर पॅरेंट, बिकॉज ऑफ दिस फेनॉमेनॉन.
इथे बेस्ट कॅरेक्टर सिलेक्ट केले जातात. म्हणून मी नेहमी कधी कधी गमतीने सांगत असतो की तुम्ही तुमच्या पॅरेंट पेक्षा हुशार आहेत, कारण तुम्ही बेस्ट, आईकडचे बेस्ट जीन्स आणि वडिलांकडचे बेस्ट जीन्स एकत्र घेऊन तुम्ही तयार झालेले आहेत. येत आहे. आता या भागामध्ये जे काही बेस्ट जीन्स होते ते बेस्ट जीन्स सिलेक्ट केले गेले आणि पुढची जी पिढी होती ती पिढी, त्या पिढीमध्ये आता या पिढीमध्ये नीट लक्ष द्या, आता हे सेपरेट होतील, याला म्हणतात सिग्रिगेशन. आता हा एका गॅमेट मध्ये जाईल, हा दुसऱ्या गॅमेट मध्ये जाईल. कळतंय का हे? म्हणून दोन भाऊ बहीण पण सगळे सख्खे भाऊ बहीण पण एक्झॅक्ट सारखे नसतात. येत आहे का लक्षात सगळ्यांच्या? कारण दोन प्रकारचे गॅमेट बनले बघा, दिसतंय का तुम्हाला? दोन प्रकारचे गॅमेट बनले, येत आहे लक्षात? हे दोन, आता हे एका गॅमेट मध्ये जाईल, एका स्पर्म मध्ये जाईल. समजा पुरुष असेल तर एका स्पर्म मध्ये जाईल, हे दुसऱ्या स्पर्म मध्ये जाईल, बरोबर. स्त्री असेल ते हे एका एग मध्ये जाईल, हे दुसऱ्या एग मध्ये जाईल. येत आहे लक्षात? म्हणून इथं सेपरेशन. आता काय म्हणतोय तो, ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन होमोलॉगस क्रोमोझोम्स पहिल्यांदा काय होईल, पेअरिंग होईल. पहिल्यांदा काय होतील, पेअर होतील. आता पुढे काय म्हणतोय, होमोलॉगस क्रोमोझोम्स पेअर सिग्रिगेट सेपरेट होतात आणि असॉर्ट इंडिपेंडंटली. असॉर्ट म्हणजे वेगळे होऊन एकमेकांमध्ये जाणं, एकमेकांच्या सोबत एक एक गॅमेट मध्ये जाणं, याला असॉर्ट होणं. म्हणजे गठ्ठा बनून, या 23 क्रोमोझोमचा गठ्ठा वेगळा, या 23 क्रोमोझोमचा गठ्ठा वेगळा, असं सेपरेट. याला आपण असॉर्ट करतो. सेपरेट होतात इंडिपेंडेंटली, असॉर्ट इंडिपेंडेंटली ड्युरिंग मियोसिस. आता पुढचं वाक्य लिहितो. हे जर तुम्ही काढून झालं असेल तर मी याच्या पुढचं वाक्य लिहू का, पुसू का याला? हो सर. हो सर. कम ऑन. कारण हे जर समजलं ना तुम्हाला, पुढचं समजणं एकदम फटफट तुम्ही पिकअप करत चाला. होमोलॉगस क्रोमोझोम्स पेअर सिग्रिगेट and assort independently. Segregate and assort independently. कधी? ड्युरिंग, व्हेरी इम्पॉर्टंट, ड्युरिंग मियोसिस. मियोसिस होताना असं घडतं. कायम होतं का असं? नाही, कायम नाही होत. हे कधी होतं? मियोसिसच्या वेळेला होतं. तुम्हाला विचारलं क्रॉसिंग ओव्हर मायटोसिस मध्ये होतं का? बिलकुल होत नाही, काही गरज नाही मायटोसिस व्हायची, मायटोसिस मध्ये क्रॉसिंग ओव्हर व्हायची. मग क्रॉसिंग ओव्हर केव्हा होतं? अरे कॅरेक्टर्स केव्हा पुढे पाठवायचे असतात? मायटोसिस मध्ये कॅरेक्टर्स नाही, जे आहे त्याची कॉपी फक्त बनवायची, जे आहे बॉडीकडे त्याची कॉपी बनवायची. मायटोसिस मध्ये घडतं. मियोसिस मध्ये बेस्ट सिलेक्ट करून पुढची पिढी बनवायची असते, त्यावेळेला हे सेपरेट होतं. आय थिंक दिस इज टू लाइन्ड थिअरी, पण याच्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे की आपण समजून घेतली की क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स जी सटर्न आणि बोहेरीने दिलेली आहे, काय त्याचा अर्थ आहे. समजलं का? एवढं समजलं का बाळांनो? कॅन वी मूव्ह अहेड? जायचं का पुढे? बोला. कळलं का? हो. रोशन, धनश्री, जायचं पुढे? बोला बाळांनो. मी इकडे बघतोय, याचा अर्थ इकडे जेव्हा बघत असतो ना तेव्हा मी तुमचे चॅट बघत असतो. माझ्या इथे इकडच्या बाजूला कॉम्प्युटर. ऑडिओ बंद करा. कोणाचा ऑडिओ चालू आहे? चालेल. आता पुढे काय म्हणतोय? Thus, each gamete contains only one chromosome from a pair. दोन पैकी एकच जातं. त्याच चार्ट दिलेला आहे पेज नंबर 56. शेवटचा बघा, ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेला आहे. ऍक्टिव्हिटी, न्यूक्लियस ऑफ गॅमेट्स कंटेन्स क्रोमोझोम्स. कुठल्याही सेलच्या न्यूक्लियस कडे क्रोमोझोम्स असतात. न्यूक्लियस मध्येच क्रोमोझोम नेहमी प्रेझेंट असतात, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. पुढे काय म्हटलंय? विच कॅरी ऑल हेरिडिटरी ट्रेट्स. सगळ्या प्रकारचे हेरिडिटरी कॅरेक्टर्स कोण कॅरी करतं? न्यूक्लियस मधूनच कॅरी केले जातात. कोण कॅरी करतं? क्रोमोझोम कॅरी करतात.
आता हा तिसरा पॉइंट तुम्ही लिहू शकता. क्रोमोझोम्स present in nucleus of the cell which carry all hereditary अनुवंशिकतेचे हेरिडिटरी कॅरेक्टर्स. हे सगळ्या प्रकारचे हेरिडिटरी कॅरेक्टर्स जे असतात हे क्रोमोझोम्स वाहत असतात, एका पिढीतनं पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर करत असतात. आता एक महत्वाची आणि गमतीशीर गोष्ट सांगितली. तुमच्या पॅरेंटचा, कृपया याचा कोणी गैरसमज करू नका, तुमच्या पॅरेंटचा आणि तुमचा काय संबंध आहे? नीट लक्ष द्या. तुमचा पॅरेंटचा आणि तुमचा तसं बघायला गेलं तर काय संबंध आहे? संबंध हा आहे की बिकॉज ऑफ देअर गॅमेट्स युअर बॉडी इज फॉर्म्ड. म्हणजे आपलं जे रिलेशनशिप आहे, आपण जे म्हणतो ब्लड रिलेशन, आपण म्हणतो आई वडील, हे जे बायोलॉजी याचं अनालिसिस करतं. बायोलॉजी याला खोलवर जाऊन बघतं. बायोलॉजी काय सांगतं? तुमच्या पॅरेंट म्हणजे गॅमेट्स आर द लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. काय लिहू शकता? गॅमेट्स आर लिंक बिटवीन parents and offsprings. पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग मधली लिंक काय आहे? गॅमेट्स आहेत. गॅमेट्स आर लिंक बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग. आता या क्रोमोझोम बद्दल पुढच्या गोष्ट समजून घ्या. आता इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ऍक्टिव्हिटी काय दिलेली आहे? व्हॉट इज होमोलॉगस क्रोमोझोम, जे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं. इन विच फेज ऑफ मियोसिस फर्स्ट होमोलॉगस क्रोमोझोम सिग्रिगेट. कोणत्या याच्यामध्ये कोणती फेज आहे की ज्याच्यामध्ये क्रोमोझोम्स कम्प्लिटली सेपरेट होतात? अशी कोणती स्टेज आहे मियोसिसची? मियोसिस फर्स्ट मधली अशी कोणती स्टेज आहे की ज्याच्यामध्ये क्रोमोझोम्स सेपरेट होतात? तर त्याचं उत्तर आहे, एकदा चेक कराल, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज. मियोसिस फर्स्टच्या पॅकायटीन स्टेजमध्ये क्रोमोझोम्स जे असतात ते सेपरेट केले जातात. प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज, त्यावेळेला क्रोमोझोम्स हे सेपरेट केले, पॅकायटीन मध्ये सेपरेशन होऊन जातात. डिप्लोटीन डायकायनेसिस मध्ये एकदम सेपरेट होतात. डिप्लोटीन आणि याच्यानंतरची स्टेज असते डायकायनेसिस. एकदा याला चेक करून घ्याल, जर समजा माझं चुकलं असेल तर मी तुम्हाला पुन्हा उद्या सांगेल. डिप्लोटीन डायकायनेसिस मध्ये एकदम सेपरेट होतं आणि त्याच्यानंतर ते एकमेकांपासून पूर्ण एकेका गॅमेट मध्ये ते जात असतात. आता पुढचा क्वेश्चन काय विचारलाय त्याने? वेअर आर जीन्स लोकेटेड. आता याचं उत्तर तुम्ही द्या मला. जीन्स कुठे लोकेट असतात? कुठे असतात जीन्स? क्रोमोझोम. बोला. व्हेरी सिंपल. जीन्स आर लोकेटेड. डू जीन्स अँड क्रोमोझोम्स हॅव सिमिलर बिहेवियर? क्वेश्चन काय विचारला? डू जीन्स अँड क्रोमोझोम्स हॅव सिमिलर बिहेवियर? जस्टिफाय. पुढे काय वर्ड दिलाय? कारणानुसार स्पष्ट करा, जस्टिफाय करा. साधी गोष्ट आहे. जे जीन्स असतील ते कुठे प्रेझेंट आहेत? क्रोमोझोमवर. म्हणजे जसे जीन्स तसाच क्रोमोझोम. म्हणजे क्रोमोझोम आणि जीन हे इनडिफरंट आहेत. जीन्स मिळूनच क्रोमोझोम तयार झालेला आहे. जीन्स मिळूनच क्रोमोझोम तयार झालेला आहे. त्यामुळे जसे जीन्स तसे क्रोमोझोम बिहेवियर करतील. म्हणून क्रोमोझोमचा बिहेवियर जीनच्या बिहेवियरवर अवलंबून आहे.
जीन्सचा बिहेवियर क्रोमोझोमच्या बिहेवियर अवलंबून म्हणजे इंटरडिपेंडंट आहे. म्हणजे क्रोमोझोम्स कशावर प्रेझेंट आहेत? क्रोमोझोम्स कुठे प्रेझेंट आहेत? न्यूक्लियसमध्ये. आणि क्रोमोझोम्सवर काय प्रेझेंट आहेत? जीन्स. मग ह्या जीन्सचं जे बिहेवियर तेच क्रोमोझोमचं बिहेवियर असं त्याचा अर्थ. म्हणजे क्रोमोझोम्स बिहेव लाईक देअर जीन्स. त्यामुळे तुम्ही याचं उत्तर असं लिहू शकता की आता काय पुढे दिलेलं आहे? ऑलवेज रिमेंबर. जीन्स अँड क्रोमोझोम्स ऑकर ऑलवेज इन द पेअर्स इन डिप्लॉइड ऑर्गॅनिझम. अत्यंत महत्वाची गोष्ट जी आतापर्यंत आपण शिकत आहोत की क्रोमोझोम आणि जीन्स हे नेहमी कसे असतात? पेअर्स मध्ये असतात. लिहा हे. आता हे तुम्ही याला स्टार करून घ्या कुठेतरी पेन्सिलने आणि हे लिहा. जीन्स अँड क्रोमोझोम्स ऑलवेज ऑकर ऑलवेज इन पेअर्स अँड इन डिप्लॉइड ऑर्गॅनिझम. हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम मध्ये असं होत नाही. हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम मध्ये असं होत नाही. मधमाशी जी असते, मधमाशी, लिसन व्हेरी केअरफुली, मधमाशी जी असते त्याच्यातला ड्रोन ज्याला म्हणतात, मेल ज्याला म्हणतात, त्याच्याकडे फक्त एकच सेट ऑफ क्रोमोझोम असतो. तर एक सेट ऑफ क्रोमोझोम जर असेल, एकच सेट, तर त्याला आपल्या असे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, उदाहरणार्थ लोअर ऑर्गॅनिझम्स, अल्गी, काही फंजाय जे असतात ते हॅप्लॉइड असतात, त्यांच्याकडे एकच सेट ऑफ क्रोमोझोम. अल्गीकडे एकच सेट ऑफ क्रोमोझोम असतो. येतंय लक्षात? ही गोष्ट लक्षात असू द्या. ही गोष्ट लक्षात असू द्या की काही ऑर्गॅनिझम हॅप्लॉइडच असतात आणि काही आपल्यासारख्या जे ऍडव्हान्स ऑर्गॅनिझम असतात ते जनरली कसे असतात? डिप्लॉइड असतात. ही गोष्ट लक्षात असू द्या. पुढे काय म्हणतोय? म्हणून इथं स्पेशल वर्ड यूज केला. जीन्स अँड क्रोमोझोम्स आर ऑकर ऑलवेज इन पेअर्स इन डिप्लॉइड ऑर्गॅनिझम. डिप्लॉइड मध्येच असं असतं. पुढे काय म्हणतोय? ॲलिल्स लोकेटेड ऑन क्रोमोझोम्स सिग्रिगेट अलॉंग विथ क्रोमोझोम ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. हे ॲलिल जे असतात, आता तुम्हाला मी सांगितलं की जेव्हा क्रॉसिंग ओव्हर होईल त्यावेळेला बेस्ट कॅरेक्टर सेपरेट केले जातील आणि त्यांच्यापासून एक क्रोमोझोम बनवला जातो. त्यामुळे हे सेपरेट केव्हा होतात? हे सेपरेट केव्हा होतात? जेव्हा गॅमेट बनत असतात. तेव्हा हे जे ॲलिल त्याच्याकडे आलं असेल. उदाहरणार्थ मी तुम्हाला मागे बोललो होतो, नाकाचं ॲलिल आहे. आठवतं एक्झाम्पल? मी तुम्हाला बोललो होतो की एक बाबा होते, मी त्यांच्याकडे जायचो, तर त्यांच्या 4 पिढ्यांमध्ये ते उंच नाक दिसत. ते 4 पिढ्यांमध्ये, 5 पिढ्यांमध्ये उंच जे नाक होतं ते कॅरेक्टर डायरेक्ट एका पिढीतनं पुढच्या पिढीत, पुढच्या पिढीतनं त्या पुढच्या पिढीत जात होतं. असं का घडत होतं? कारण ते डॉमिनंट कॅरेक्टर होतं. दरवेळेला सेपरेट होत होतं, दरवेळेला त्या गॅमेट बरोबर पास होत. म्हणून तर गेलं, नाही तर तसं जाईल. आता along with chromosome during gamete formation. Can you recall what is chromosome? How many chromosomes are present in humans, somatic and reproductive cell? याचा उत्तर, खालच्या प्रश्नाचं उत्तर कोण देतं मला? खालच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? How many chromosomes are present in human, somatic and reproductive cell? कोण उत्तर देतं याचं? सिंपल क्वेश्चन. सांगा. सोमॅटिक सेल मध्ये किती क्रोमोझोम असतील आणि गॅमेट मध्ये किती क्रोमोझोम असतील? किती सिंपल क्वेश्चन आहे. उत्तर द्या पटकन. प्रत्येक मुलाला माहिती पाहिजे. कम ऑन. समृद्धी तू सांग. समृद्धी तू सांग. सपना तू सांग. कम ऑन. गॅमेट मध्ये किती क्रोमोझोम असतील आणि बॉडी मध्ये किती क्रोमोझोम असतील ह्युमनच्या? बोला. बोल ग पटकन. सपना लेंगुरे पटकन सांग. रोशन बंद कर बेटा, तुझा ऑडिओ बंद करून ठेव. बोला ग पटकन. तू सांगितलं नाही तर मी तुला लगेच रिमूव्ह करतो. पटकन सांग. सपना, समृद्धी, पटकन सांगा. मी बोलत नसतो, ऍक्शन घेत असतो. पटकन सांगा. पटकन सांगा. चला, साधी गोष्ट आहे, एकदम साधी गोष्ट आहे. काय? 23 क्रोमोझोम्स हे गॅमेट मध्ये असतील आणि 46 क्रोमोझोम्स हे आपल्या बॉडीच्या सेल. वेळ खायचा फक्त. ज्या वेळेला आपण 2n वर्ड यूज करतो, 2n, त्याचा अर्थ होतो n
मम्मीचा एन पप्पांचा. एन किती आहे? एनचा नंबर आहे 23. बरोबर. हे असतील एकेका गॅमेटमध्ये. एग मध्ये 23, स्पर्म असेल तर स्पर्म मध्ये 23. 23 हा काय नंबर आहे? हॅप्लॉइड नंबर आहे. याला काय म्हणतात? हॅप्लॉइड नंबर आहे हा. हॅप्लॉइडचा अर्थ एक सेट होतो. हॅप्लॉइडचा अर्थ होतो एक सेट. यालाच मोनोप्लॉइड असा पण वर्ड यूज केला जातो. एक सेट, मोनोप्लॉइड. सगळ्यांनी लक्ष ठेवा. हॅप्लॉइडचा अर्थ होतो एक सेट, मोनोप्लॉइडचा अर्थ होतो एक सेट. एक सेटचा अर्थ होतो 23 क्रोमोझोम्स. एक सेटचा अर्थ होतो 23 क्रोमोझोम्स. आणि 23 क्रोमोझोम्स हे कशामध्ये प्रेझेंट असतात? एकेका गॅमेटमध्ये. म्हणजे स्पर्म जो आहे त्याच्याकडे 23, एग जे बनेल त्याच्याकडे 23, आणि हे दोन्ही मिळून काय बनवतील? 46 क्रोमोझोम. यालाच आपण 2n म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? 2n. आणि याला आपण म्हणतो झायगोट. या झायगोट मध्ये जेव्हा डिव्हिजन होते, या झायगोट मध्ये कंटिन्युअसली काय होतं? मायटॉसिस. आणि मायटॉसिस होऊन आपली बॉडी बनते. मायटॉसिस होऊन काय बनतं? आपलं शरीर बनत असतं, बॉडी बनत असतं. दिस इज व्हेरी सिम्पल. हे लक्षात आलं पाहिजे. हे जर समजलं नाही तर बायोलॉजी बेसिक तुम्हाला येत नाही असा त्याचा अर्थ. आता हे आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. आता काय म्हणताय? क्रोमोझोम्स आर फिलामेंटस बॉडीज. क्रोमोझोम काय असतात? धाग्यासारखे बॉडी असते. क्रोमोझोम काय असतं बाळांनो? धाग्यासारखं स्ट्रक्चर असतं. आता क्रोमोझोम तुम्हाला इथे मी काढून दाखवतो. उद्या म्हणजे शनिवारी. इकडे लक्ष द्या. हा समजा एक क्रोमोझोम आहे. हा एक क्रोमोझोम आहे. या क्रोमोझोम मध्ये असा धागा असेल. हे आपण दाखवताना असं दाखवतो. ऍक्च्युअली हे खूप कंडेन्स्ड असतात. हे कसे असतात ते तुम्हाला सांगतो. हा पूर्ण असा धागा असतो. असा डीएनएचा असा धागा असेल. हा जो धागा आहे, हा जो धागा आहे हा असा 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 हा जो धागा असेल याच्यामध्ये असे स्ट्रँड्स असतात. सर्व शिकवणार आहे तुम्हाला. पुढच्या चॅप्टर मध्ये हे शिकायचं आपल्याला. हा पूर्ण धागा असतो. हा जो धागा आहे हा लपेटला जातो. असे प्रोटीन्स असतात. असे यांना हिस्टोन प्रोटीन्स म्हणतात. हे जे असतात असे हिस्टोन प्रोटीन्स असतात बाळांनो. याच्यावर हा धागा, समजा याला मी इथे रेड कलरने दाखवला तर हाच धागा मी इथे रेड कलरने दाखवतोय. असा लपेटलेला असतो. हा लपेटलेला असतो असा. असं लपेटून हा ऍक्च्युअली टेलिफोनच्या वायर सारखा असा 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 झालेला असतो. म्हणून हे स्ट्रक्चर तयार होतं. म्हणजे हे काय आहे? धाग्यासारखी बॉडी. म्हणून याला फिलामेंटस बॉडी म्हटलेलं आहे. याला काय वर्ड यूज केलाय? फिलामेंटस बॉडी. धाग्यासारखी बॉडी असते. कशाची? याच्या क्रोमोझोमच्या आत हे जे डीएनए चे धागे प्रेझेंट आहेत, फिलामेंट्स प्रेझेंट आहेत. या फिलामेंट्स प्रेझेंट आहेत. यालाच आपण काय वर्ड यूज करतो? यालाच आपण वर्ड काय यूज करतो? क्रोमोझोम मध्ये जेव्हा आपण एक क्रोमोझोम वर्ड यूज करतो ना, हे कॉम्पॅक्ट असं स्ट्रक्चर आहे. पॅक असं स्ट्रक्चर आहे. याच्या आजूबाजूला फ्लुइड असतं आणि मध्ये जे मी दाखवलंय हे असं स्ट्रक्चर असतं. पूर्ण असं पूर्ण. पण आपल्याला असं हे एवढं असं जर दाखवलं तर आपल्याला समजणार नाही. म्हणून आपण असं दाखवतो. म्हणून आपण धाग्यासारखं दाखवतो. ऍक्च्युअली हे धागे अत्यंत तुम्हीच विचार करा की तुम्ही पतंग उडवता. तुम्ही जो पतंग उडवता तर तुम्ही बघितलेलं आहे की याच्यावर हा धागा असा 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 पूर्ण रॅप केलेला असतो. असं गुंडळलेला असतो की नसतो? हा गुंडळलेला असतो. हा गुंडळलेल्या स्वरूपातच तुम्हाला क्रोमोझोम दिसतोय. याचा अर्थ क्रोमोझोम म्हणजे गुंडळलेलं स्ट्रक्चर. हे गुंडळलेलं जे स्ट्रक्चर असतं, नीट लक्ष द्या, हे गुंडळलेलं जे स्ट्रक्चर असतं हे बनलेलं मात्र धाग्यांनी असतं. अशा धाग्यांनीच बनलेलं असतं. येतंय लक्ष? आणि हे जे मी गोल गोल दाखवतोय हे असं का होतं? हे जे स्ट्रक्चर दिसतं याला न्यूक्लियोसोम म्हणतात. त्याच्यामुळे पण बेसिकली काय आहे? क्रोमोझोम हा धागा आहे. डीएनए हा धागा आहे.
हा धागा गुंडळला जातो. गुंडळून काय बनत असतो? क्रोमोझोम बनत असतो. क्रोमोझोम म्हटलं की गुंडळलेल्या स्वरूपाचा डीएनए. एवढी गोष्ट लक्षात असू. येतंय लक्षात? आता या क्रोमोझोम मध्ये याच्याबद्दल पुढचं एक 2-4 ओळीमध्ये इतिहास आलेला आहे. हिस्ट्री आलेली आहे की कसा शोध लागला, काय लागला आणि नंतर त्याने केलेलं आहे की क्रोमोझोमचं फंक्शन काय. तुम्हाला माहिती आहे फंक्शन जगजाहीर क्रोमोझोम हेरिडिटीसाठी आहे आणि नंबर ऑफ क्रोमोझोम बद्दल चर्चा केलेली आहे की व्हॉट इज युप्लॉइडी, व्हॉट इज पॉलीप्लॉइडी, व्हॉट इज मोनोप्लॉइडी. या सगळ्या गोष्टींची चर्चा उद्या आणि पुढच्या लेक्चरच्या वेळेला आपण इन डिटेल करणार आहोत. तर तुम्ही पुढचा जो टॉपिक आहे तो व्यवस्थित रिवाइज करून या. इथपर्यंत तुम्ही वाचा. काही प्रॉब्लेम आला तर जरूर मला मेसेज करा. तुम्हाला व्हॉट्सॲपने मेसेज करू शकता किंवा तुम्ही मला फोन करू शकता. दुपारच्या वेळेला वेळ असतो त्यावेळेला तुम्ही फोन करू शकता किंवा रात्री 9 नंतर तुम्ही मला फोन करू शकता, विचारू शकता क्वेश्चन. थँक यू.